गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 46। छकुलीच्या नाजूक हाताच्या स्पर्शाने संध्या आपल्या स्वतःच्या विचाराच्या तंद्रीतून बाहेर आली। छकुलीने नाजूक हाताने संध्याचे डोळे पुसले तेव्हा तिचं लक्ष छकुलीकडे गेला। आई, रडू नको ना तू, छकुली आपल्या बोबड्या बोलात म्हणाली। तिचं रडू नको म्हणणं ऐकून संध्याला अजूनच रडू आलं। ती छकुलीला छातीशी पकडून अजून जोरात रडू लागली। कोवळ्या जीवाला आपल्या आईला काहीतरी त्रास होतोय हे जाणवलं होतं। आई, बाबा कुठे आहेत? त्यांना काय झालं? बू झाला का? छकुलीच्या प्रश्नाने संध्या अजूनच रडू लागली। चिमुकलीला काय उत्तर देणार होती ती? छकुलीला अजून जवळ घेत तिने स्वतःला सावरलं। छकुली बाळा, बाबांना बू झालाय, ते लवकर बरे होतील, तू शाण्या बाळासारखी राहा हां, काकीला त्रास देऊ नको। तिने छकुलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला। एवढ्याशा वेळेत पण अगदी मलूल झाली होती। तिने छकुलीची पप्पी घेतली। आई, आजोबा कुठे आहेत? छकुलीच्या प्रश्नाने तिला आपण वेदांगला पुन्हा बघायला गेलो नाही याची जाणीव झाली। चल, मी तुला दाखवते, असं म्हणत संध्याने छकुलीला हाताला पकडलं आणि वेदांगच्या वाटकडे चालू लागली। तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते। तिने ते आपल्या हाताने पुसले, कारण ती घरी असलेल्या ड्रेसवरच आली होती। हातात साधा रुमालही नव्हता की ओढणी नव्हती। अरे माझ्या सोना, ये ये ये, वेदांग तिला बघताच खुश होत म्हणाले आणि अजून मागे शोधत होते, पण त्यांना कोणीच येताना दिसलं नाही। मोहित बाबू कुठे आहे? त्यांनी संध्याकडे बघत विचारलं। बाबा, ते बाहेर आहेत, मी बोलावते, थांबा, असं म्हणत संध्याने साधनाला वाड बाहेरूनच आवाज दिला। वहिनी, मोहितला बाबा विचारत आहेत, घेऊन ये त्याला इकडे। तिने साधनाला सांगितलं आणि पुन्हा वार्डमध्ये आले। बाबा, आता कसं वाटतंय? तिने वेदांगला विचारलं। आता मी बरा आहे, वेद कसा आहे माझा? वेदांगने असं विचारताच संध्याच्या हृदयात कालवाकालव जाणवली। आत्ताच रडून बाबांना सर्व सांगावं असं तिचं मन कांगावं करू लागलं, पण कसं बसं सावरलं तिने स्वतःला। वेदांग समोर तुटू द्यायचं नव्हतं स्वतःला। बाबा, त्यांना ऑपरेशनला नेलंय, ते बाहेर आणलं नाही, अजून काहीच कळलं नाही। संध्याला हे सांगताना खूप आतून त्रास होत होता, पण चेहऱ्यावर तिने अजिबात दाखवलं नव्हतं। तरी एक अश्रू तिला न जुमनता बाहेर आलाच। तिला वेदांगनी आपल्या जवळ बोलावलं। तिच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले, तो होणार चांगला, तू रडू नकोस, तू स्ट्रॉंग राहा, त्याला तुझी जास्त गरज आहे। जेव्हा तो शुद्धीत येईल तो तुला विचारेल, पण तूच अशी जर रडत बसलीस तर कसं होणार? माझं बाळ रडवं नाही, माझं बाळ धीट आहे ना? वेदांगनी तिच्या डोळ्यात बघत विचारलं। संध्याने मान हलवली। तिला प्रेमाने थोपटत ते म्हणाले। मोहित आणि साधना येऊन दारात उभे होते। आजोबा, मोहितने वेदांगना आवाज दिला। अरे माझं बाळ आलं, ये इथे बस। छकुलीच्या बाजूला हात करत त्यांनी मोहितलाही आपल्या बाजूला बोलावलं। त्यांच्याशी प्रेमाने बोलले। त्यांना जास्त उशीर इथे ठेवून चालणार नव्हतं। मग एका हाताने पप्पी घेत त्यांनी छोट्यांना बाहेर पाठवलं। सगळे बाहेर आले। संध्याकाळपासून साधना मोहित आणि मुग्धाला सांभाळत होती। दोघंही तिला खूप हैराण करत होते, पण साधनाने मुग्धाला संध्याकडे दिलं नव्हतं। संध्या बिचारी आधीच थकली होती, त्यात प्रेग्नंट म्हणून साधना मुग्धाला संध्याकडे जाऊ देत नव्हती।
जेव्हा छकुली जास्तच हट्ट करू लागली तेव्हा तिने संध्याकाळी सोडलं होतं छकुलीला. तिची संध्याकाळपासून चाललेली तारांबळ संध्याच्या लक्षात आली. वहिनी, तू दोघांना घेऊन घरी जा. मोहितला आणि छकुलीला खायला दे आणि त्यांना झोपव. इथे त्यांना त्रास होईल, संध्या साधनाला म्हणाली. 2 मुलांना सांभाळत बसणं म्हणजे कठीणच. मोहित तर रडायलाच लागला होता. वेदीत ब्लड द्यायला गेलेला अजून आला नव्हता. साधनाला संध्याचं म्हणणं पटलं. तिने दोन्ही मुलांना घेऊन आपल्या घरी गेली. छकुलीला खेळायला मोहितची खेळणी देत ती त्यांना खायला बनवू लागली. घरी आल्यावर मुलं खुश झाली. मोहित आपली खेळणी छकुलीला दाखवण्यात गुंग झाला. साधनालाही आता बरं वाटलं, कारण नुसतं दोघांना हॉस्पिटलमध्ये घेऊन बसणं तिलाही कठीण झालं होतं. त्यात छकुलीचं येणं जाणं असलं तरी याआधी कधी साधनाकडे ती राहिली नव्हती. म्हणून ती सारखी संध्याकडे जायला बघत होती. पण आता घरी आल्यावर मोहितच्या खेळण्यांनी छान खेळत होती. तिला संध्यालाही काहीतरी खायला घेऊन जायचं होतं. संध्या स्वतःहून काही खाणार नसली तरी अशा अवस्थेत तिला आहार चांगला असणं गरजेचं होतं. वेदीत ब्लड देऊन बाहेर आला. तोपर्यंत बराच वेळ झाला होता. संध्या एकटीच बाहेर येरझारा घालत होती. वेदीत संध्याजवळ आला. वहिनी, साधना आणि मुलं कुठे आहेत? वेदीतने संध्याला बाहेर एकटं बघून विचारलं. तसं आपल्याच तंद्रीत असणाऱ्या संध्याने वेदीतकडे बघितलं. भाऊजी, त्यांना घरी जायला सांगितलं मी. मुलं खूप किरकिर करत होती, संध्याने सांगितलं. बरं केलं, मी साधनाला विचारतो. रडत वगैरे नाहीत ना? वेदीत संध्याला म्हणाला आणि साधनाला फोन केला. 2-3 रिंग झाल्यावर साधनाने फोन उचलला. हॅलो, साधना बोलली. साधना, मुलं काय करत आहे? त्रास तर देत नाहीत ना? वेदीतने विचारलं. नाही, घरी येऊन चांगली खेळत आहेत. मी त्यांना खायला बनवून दिलं, आता झोपवत आहे. भाऊजींचं काही कळलं का? साधनाने वेदीतला विचारलं. मी आत्ताच ब्लड देऊन बाहेर आलोय. अजून तरी काहीच कळालेलं नाही. मी ठेवतो आता फोन, नंतर करतो. वेदीतने साधनाला सांगून फोन ठेवला. संध्या सारखी रेड लाईटवर लक्ष ठेवून होती. अजून तरी ती बंद झाली नव्हती. काहीच कळत नव्हतं. तिचं मन एक वेळ वेदला बघण्यासाठी व्याकुळ झालं होतं. तो चांगला असावा ह्यासाठी ती देवाकडे सतत प्रार्थना करत होती. का सगळं झालं? सगळं व्यवस्थित असताना का हे संकट वेदवर आलं? ती एकटीच विचार करत होती की वेदीत फोन ठेवून संध्याकडे आला. भाऊजी, हे ठीक आहेत ना? डॉक्टर अजून कसे काही सांगत नाही? संध्या एकदम भावूक होत म्हणाली. तिचा आवाजही कापरा झाला होता. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. वेद नक्की ठीक होईल. तुम्ही स्वतःला सांभाळायला पाहिजे. वेद शुद्धीत आल्यावर त्याला तुम्ही चांगल्या दिसल्या पाहिजेत, नाहीतर तो आम्हाला ठेवणार नाही. तो तुमच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतो, हे तुम्ही बघितलंत ना? वेदीत संध्याला समजावत म्हणाला, जेणेकरून तिने स्वतःला सावरावं. संध्याला हे ऐकून खूपच गहिवरून आलं. आपल्यासाठी वेद स्वतःच्या जीवावर उदार झाला. घरात लपून न बसता संध्याच्या सेफ्टीची काळजी त्याने आधी घेतली. तिला हे माहितीही नव्हतं. तिला त्याच्यासोबत किती सुरक्षित वाटत होतं. तो असला की तिला अख्ख्या जगाचा विसर पडत असे.
तिला त्याचं मस्ती करणं, तिचे मुद्दाम कळ काढणं आठवलं. तिला उसवल्याशिवाय त्याच्या दिवसाची सुरुवात होत नव्हती. तिच्या डोळ्यातून कधी धारा वाहू लागल्या तिलाही कळलं नव्हतं. वहिनी, प्लीज तुम्ही रडू नका. त्याला काहीही होणार नाही. फक्त तुम्ही स्वतःला सांभाळा. वेदित काळजीने बोलत होता. वेदित संध्याशी बोलतच होता इतक्यात त्याचा फोन वाजला. बघितलं तर साधनाचा होता फोन. त्याने लगेच उचलला. हां बोल साधना. वेदित थोडा काळजीत होता. अहो, मुलं झोपली आहेत अजून, तर तुम्ही येऊन संध्यासाठी खायला घेऊन जा, साधना वेदितला म्हणाले. साधना, वहिनींना तूच समजाव. हवं तर मी तिकडे थांबतो, पण तू इकडे येऊन त्यांना खायला घाल, कारण त्या माझ्याकडून खातील असं मला वाटत नाही. तेव्हा तूच त्यांना समजावून खायला घाल. वेदित म्हणाला तसं साधना लगेच तयार झाली. तिने डबा भरून ठेवला आणि वेदितची वाट पाहू लागली. वेदित वेदांगला भेटायला गेला. बाहेर आल्यापासून त्यांना बघायला गेला नव्हता. बाबा, कसं वाटतंय तुम्हाला? वेदितने वेदांगला विचारले. मी बरा आहे. तू कुठे होतास? मला वाटलं तू लगेच मी शुद्धीत आल्या आल्या बघायला येशील, वेदांग म्हणाले. तसा वेदित पटकन जाऊन त्यांच्याजवळ बसला. बाबा, मी वेदला ब्लड द्यायला गेलो होतो. आत्ताच बाहेर आलो, त्याने वेदांगचा हात हातात घेत सांगितलं. कसं आहे रे माझं बाळ? वेदांग आता डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले. संध्यासमोर धीटपणा दाखवणारे वेदांग वेदित समोर आपल्या भावना मोकळ्या करत होते. बाबा, तुम्ही काळजी नका करू. वेद लवकर बरा होईल. डॉक्टर बाहेर आले का आपल्याला कळेल तो कसा आहे ते. तोपर्यंत तुम्ही चांगले व्हा, वेदित त्यांना समजावत म्हणाला. थोडा वेळ शांततेत गेल्यावर वेदित वेदांगला सांगून बाहेर आला. वेदित वेदांगच्या वार्डमधून बाहेर आला आणि संध्याला सांगून घरी गेला. वेदित घरी पोचताच साधना हॉस्पिटलमध्ये यायला निघाले. वेदितही फ्रेश झाला. ब्लड घेतल्यामुळे त्यालाही थोडा क्षीण जाणवत होता. त्यानेही खाऊन मुलांवर लक्ष ठेवून होता. साधना परत येईपर्यंत त्याला मुलांना सांभाळायचं होतं. बसल्या बसल्या त्यालाही झोप लागली. रात्र झाल्यामुळे आणि संध्याकाळपासून धावपळ झाल्यामुळे त्याला थकायला झालं होतं आणि टेन्शन असल्यामुळे त्याला कधी झोप लागली कळलंही नव्हतं. साधना पोचेपर्यंत संध्या एकटीच होती. ती एकदा वेदांगची चौकशी करून आली होती. त्यांच्याकडेही कोणी नव्हतं. वेदित आणि साधनाला तर मुलं आणि हॉस्पिटल करण्यात कसरत होत होती. समीरही केव्हाच निघून गेला होता. त्याने पाठवलेले मित्र येऊन सांगून गेले होते की आम्ही इथेच आहोत, काही लागलं तर लगेच बोलवा. संध्याने फक्त मान हलवली आणि पुन्हा रेड लाईटकडे बघू लागली. कधी ती बंद होईल आणि मी माझ्या वेदला माझ्या डोळ्यांनी कधी बघेन असं झालं होतं तिला. ती तिथल्याच बाकावर बसली, पण तिला बसताही येत नव्हतं. पायही खूप दुखायला लागले होते. याआधी कधी जास्त बाहेर पडल्याची सवय नसल्यामुळे तिला त्रास होत होता. तिचा खंबीर आधार आज निश्चित पडून होता. कोणाकडे बघून रडावं या क्षणी हेही तिला समजत नव्हतं. डोकं अगदी सुन्न झालं होतं. वेद लवकर शुद्धीत यावा यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. स्वतःला एवढं हातभर तिने याआधी कधीच फील केलं नव्हतं.
वेद चांगला होईपर्यंत आपल्याला काही होऊ नये हाच विचार ती मनात करत होती. मगापासून विचारांच्या तंद्रीत तिने खूप साऱ्या फेऱ्या मारल्या होत्या. त्यामुळे आता पाय अगदी जोरातच दुखायला लागले होते. आपल्याला थोडं पाठ टेकवायला मिळायला पाहिजे असं तिला वाटू लागलं. पण तिला घरी जायचं नव्हतं वेदला सोडून. ती थोडा वेळ बाकावर बसे, पुन्हा उठून उभी राहत होती. असं तिचं केव्हाचं चालू असताना साधना डब्बा घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिला बघून का कोणास ठाऊक, पण संध्या एकदम भावूक झाली. वहिनी असं म्हणत ती साधनाच्या गळ्यातच पडली. तिला मिठी मारून संध्याने रडायलाच सुरुवात केली. अजूनपर्यंत कसं तरी दाबून ठेवलेले अश्रू आता बंड करून उठले होते. साधना बेसावत होती. संध्याला कसं खाऊ घालायचं या विचारात येत होती. ती 2 मिनिटं स्तब्ध झाली. नंतर तिने संध्याला आपल्या एका हाताने जवळ घेतला. तिला थोपटत रडू दिलं. प्रेग्नन्सीमध्ये रडणंही चांगलं नाही, पण प्रसंगच असा होता. साधना तरी काय समजावणार होती तिला. तिने संध्याला मन मोकळं करू दिलं. तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवत थांबले. संध्या थोडी सावरली तशी डोळे पुसत बाजूला झाली. साधनाने संध्याचा हात पकडला आणि पुन्हा बाकावर बसवला. वहिनी, माझे पाय खूप दुखतायत, मला बसताही येत नाही, संध्याने सांगितलं. तसं साधनाने संध्याच्या पायांकडे बघितलं तर ते सुजून अगदी टम्म झाले होते. संध्या, तू घरी चल, तुला आरामाची गरज आहे. तू अशा अवस्थेत जास्त दगदग करून चालणार नाही. तू थोडं खाऊन घे, मग आपण घरी जाऊ. साधनाने संध्याला समजावलं. नाही वहिनी, मला अजिबात भूक नाही. संध्याला काहीच खायला मन करत नव्हतं. माझा वेद तिकडे निश्चित पडलाय. अजून काहीच कळलं नाही आणि ती कशी खात बसेल. तिला अजिबात इच्छा होत नव्हती. साधनानेही काहीच खाल्लं नव्हतं. ती बिचारी संध्याकाळपासून धावपळ करत होती. संध्या, थोडंसं बाळासाठी खाऊन घे. तुझ्यासाठी नाही तर बाळासाठी तरी खाऊन घे आणि चल घरी. साधना संध्याला म्हणाली. नाही नाही वहिनी, मी कुठेच जाणार नाही. आधी माझा वेद बरा होऊ दे. संध्या अगदी रडवेली होत म्हणाली. संध्या, मला एक सांग, तू अशी उपाशी राहिलीस आणि बाळाला काही झालं तर वेदला आवडेल का, चालेल का त्याला? साधनाच्या बोलण्याने संध्या विचारात पडली. संध्या किंवा त्याच्या बाळाला काहीही झालेलं त्याला अजिबात चाललं नसतं. त्यासाठी तो संध्याला ओरडायलाही मागे पुढे बघत नसे. संध्याचं सगळं शेड्यूल, खाणं ह्याकडे तो स्वतः लक्ष द्यायचा. संध्याला ते आठवलं. तिने साधनाकडे बघत लहान मुलासारखं तोंड करत आणि डोळ्यात अश्रू आणत नाही असं मानेनेच सांगितलं. मग खाऊन घे आधी, असं म्हणत साधनाने संध्यासाठी बनवलेल्या खिरीचा डब्बा उघडला आणि संध्याला चमच्याने भरवायला घेतला. खीर बघून संध्याला थोडी भूक लागली असल्याची जाणीव झाली. तिने तोंड उघडून खीर खायला सुरुवात केली. थोडं खाल्ल्यावर तिने साधनाला जेवायला सांगितलं. संध्याला चालतानाही पाय जड झाल्यासारखे वाटत होते. पाय उचलताना त्रास जाणवत होता. आता तिला खरी आरामाची गरज होती. पण कसं करावं, काय करावं, वेदला सोडून जावं का, काहीच कळत नव्हतं. काय होईल पुढे? ह्या भागात सुजयला अजिबात आणलं नाही. तुम्हाला आवडलं असेल ते, पण पुढच्या भागात असेल तो. कशी वाटते कथा, सांगत जावा. ही कथा खरं तर मी संपवणार होती, परंतु माझे अहो म्हणाले की तू कथा थांबवू नकोस, लिही आणि मग
कथेत ट्विस्ट दिला जो तुम्हाला वाचायला आवडला. त्यासाठी धन्यवाद. पाहूयात काय होते पुढच्या भागात. कमेंट करायला विसरू नका. माझ्या इतर कथाही वाचा आणि ऐका आपल्या चॅनलवर. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.